खारघरमध्ये पाव परासी परेड आयोजित पाळीव श्वानांच्या स्पर्धाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। यावेळी तब्बल 120 पेक्षाही जास्त श्वानांनी सहभाग नोंदवला। यावेळी बॉलिवूडच्या गाण्यांवरती श्वान फिरताना दिसले। यावेळी फिरकत असलेल्या श्वानांना उपस्थितांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत कार्यक्रमामध्ये रंगत आणली। आयोजकांनी सांगताना, आमचे हे तिसरं वर्ष असून पहिल्या वर्षी फक्त 20 श्वानांनी सहभाग घेतलेला होता, तर दुसऱ्या वर्षी 40 आणि यावर्षी थेट 120 पेक्षाही जास्त श्वानांचा सहभाग कार्यक्रमाला मिळाला। प्रत्येक वेळी असा मिळणारा प्रतिसाद बघता ह्या कार्यक्रमांमध्ये वेगळ्या प्रकारचं नियोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली। तर पाळीव प्राण्यांना घरामध्ये किंवा रस्त्यावरती फिरकताना आपण पाहतो, पण ह्या वेळेला त्यांना रंगमंचावरती फिरकताना पाहायला मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। यहाँ पर हम इसलिए आए ये बताने के लिए कि हम सामाजिक सेवा क्या कर रहे हैं। हमारे यहाँ से, हमारी ओर से हम जयपुर फुट फ्री दे चुके हैं लोगों को जिनके पाँव नहीं है। फिर हमने अपने अनाथ आश्रम में हमने काफ़ी डोनेशंस दिए हैं। और फिर उसके बाद हमने जो ब्लड बैंक है यहाँ पर टाटा मेमोरियल का कैंसर हॉस्पिटल यहाँ खारघर में यहीं पर ही एक्ट्रेक है, उनको 30 यूनिट एक दिन में लगता है अपने कैंसर पेशेंट के लिए। तो उनके लिए हम ब्लड डोनेशंस भी कराते हैं कॉर्पोरेट्स में, येस बैंक में कराए हैं, हमने नेक्सस सीवुड्स मॉल में कराए हैं। तो वैसे यहाँ पर हमारे काफ़ी सामाजिक सेवा वाले प्रोजेक्ट्स हैं। हम यहाँ पर लोगों को वो बताने के लिए आए हैं ताकि वो हमारे साथ जुड़े और हमें समर्थन दें और वो हमारे लिए थोड़े डोनेशन हमें भी दें ताकि हम आगे और अच्छा सा काम कर पाएँ। इस तरह के कॉन्फिडेंस से कॉन्फिडेंस बढ़ता है लोगों का, जो आते हैं यहाँ पर कुछ नए सीखने को मिलता है, कुछ जानकारियाँ मिलती है और इससे ज़्यादा समाज को फायदा होता है। ये बात बिल्कुल सही बोले आपने। यहाँ पर इतने सारे लोगों के साथ हम मिल रहे हैं, हमें एक और चीज़ पता चलता है इसके ज़रिए, इन लोगों को भी काफ़ी नॉलेज है कि कहाँ पर हमें अपना काम बढ़ाना चाहिए। जैसे मैंने आपको अनाथ आश्रम बोला, खून का ब्लड बैंक के बारे में बताया मैंने आपको, ये लोग फिर हमें बताते हैं कि यहाँ स्कूल में बुक्स की ज़रूरत है, टेबल्स की ज़रूरत है, वहाँ पर टॉयलेट्स नहीं है जिला परिषद के स्कूल में, तो हम वो भी जाके प्रोजेक्ट्स हम अपनाते हैं और हम वो भी खड़ा कर देते हैं। मेरा नाम विलियम डिसूजा है, मैं नॉन मेडिकल सर्विसेज डायरेक्टर हूँ। हमारा रोटरी क्लब नमास्तु है, रोटरी थाने डिस्ट्रिक्ट का। कौन सा डॉग है आपका और कब से कॉम्पिटिशन? मेरा ये लैब्राडोर है, मेल 5 साल का है और हम लोग 3 साल से कंपटीशन कर रहे हैं। क्या लगता है ऑर्गेनाइज के बारे में क्या कहना चाहूँगी? इस तरह का कंपटीशन हो रहा है, ये बहुत ही अच्छे से ऑर्गेनाइज करते हैं और हर छोटी छोटी चीज़ों का ध्यान रखते हैं। तो जैसे देखो, ये अभी दोस्त बना लिया इधर ही तो दोस्त बनता है, थोड़ा बहुत झगड़ा भी करते हैं एक दूसरे से डॉग्स, बट ओवरऑल बहुत अच्छा एनवायरनमेंट होता है। बस में करके साथ एक अच्छा एक्सपीरियंस है ये। हाँ, बहुत ही अच्छा एक्सपिरियन्स आहे, बहुत ही सही आहे। जजिंगसाठी ज्या प्लॅटफॉर्मवर बसली आहे, मी अशा प्राण्यांना जज करते आहे की ज्यांना आपली लँग्वेज समजत नाही, आपली भाषा समजत नाही, पण आज याच्यातल्या प्रत्येक पॅरेंटमध्ये ते माणसाळले आहेत आणि याच्यातून एकच अनुभव जातो की जनावरं जरी आपण त्यांना म्हणत असलो की ती जनावरं आहेत, पण नाही, ती अगदी माणसाळलेली जनावरं आहेत। आजकाल आपल्याला माणुसकी कमी बघायला मिळते, पण आज तुम्ही इतकी आपले 160-200 पर्यंत श्वान एका ठिकाणी आले आहेत, पण एक सुद्धा भांडणाचा प्रकार तुम्हाला दिसत नाहीये। आणि हेच यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की एक ऑनेस्टी, म्हणजे मराठीत काय बोलणार आपण त्याला, जमनेस जो असतो, त्या जे श्वानांचे परिवार असतो, त्यांचे आई वडील एकदाचे छोटा बच्चू घरी आणल्यानंतर एक 40-45 दिवसांचा ते त्यांना आपले आई वडील बनवून टाकतात आणि आज ते कसे वागत आहेत ते बघतोय आपण। हा एक वेगळा अनुभव आहे की एका जनावराला आपण कसं आपल्यातलं एक बनवू शकतो, आपण आपलं नाव त्यांना देतोय आणि ते कसे आपल्यासारखे एक माणसासारखे वागतात आणि माणसाळल्यासारखे वागतात। आतापर्यंत इथे लॅब्राडॉर्स आहेत, गोल्डन रिट्रीवर्स आहेत, पॅकिंगीज आहे आणि बऱ्यापैकी कम्युनिटी डॉग्स आहेत, शिट्झूज आहेत, लासा आहेत आणि अजून भरपूर आपल्याला बघायला मिळतील। आता डॉबरमॅन पण दिसतोय तिथे, त्याच्यानंतर ब्रिटिश लॅब्राडॉर्स आहेत, काही वेगळ्या याचे टॉल गोल्डन रिट्रीवर्स आहेत।
माझं असं म्हणणं आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतके पेट्स बघते ना, तर माझ्याकडे भरपूर पेट्स आहेत आणि माझ्याकडे भरपूर श्वान आहेत, भरपूर मांजरी आहेत आणि त्या सगळ्या माझ्याच आहेत शेवटी. कारण मी त्यांची असं म्हणा की मी त्यांची आया आहे. प्रेग्नेंट असलेली एखादी डॉग जेव्हा माझ्याकडे येते आणि ती जेव्हा बाळं देते 2 महिन्यांनी, तेव्हा त्या बाळांची मी आजी होते. त्यानंतर तिची मी आई होते. अशा प्रकारे माझ्याकडे इतकी मुलं आहेत, इतकी मी म्हणणार नाही त्याला ती जनावर आहेत म्हणून. माझ्याकडे भरपूर मुलं आहेत, त्याच्यामुळे मला कधी जाणवलंच नाही की माझ्याकडे पेट नाहीये. प्रत्येक जण माणसावर प्रेम करतो, म्हणजे मुख्य जनावरांवर प्रेम करणे एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो. खूप मुश्किल आहे मुक्या जनावरांवर, पण तुम्ही एकदा करून बघा. जुनी माणसं म्हणायची ना, भाकरीच्या तुकड्यावर आपल्या घराचं रक्षण करतो तो, आणि हे खरंच आहे. आज माझ्याकडे एक इंजेक्शन घेऊन गेलेला डॉग सुद्धा पुन्हा जेव्हा क्लिनिकला येतो ना, ते शेपूट हलवत जे येतो आणि तो परत त्याच्या पेरेंट्सकडे जायला रेडीच नसतो. हा मी एक वेट म्हणून, मी एक जनावरांचे डॉक्टर म्हणून तेव्हा मी जिंकले असते की इंजेक्शन जरी दिलं तर ते पलटून चावणार नाहीत मला, कारण त्यांना माहिती आहे की हे आपल्याला चांगलं करणार आहे, ते म्हणूनच माझ्याकडे येतात. म्हणजे डोळे पानावळे खरं म्हणजे मला हे झालंय, घाईवरून आल्यासारखं वाटतं. हो नक्कीच, माझी इतकी मुलं आहेत ना आज इथे, मी सगळ्यांना बघत आहे, एका शब्दाने ऐकत नाहीत आज, आणि इतकं छान रॅम्प वॉक करतायत तिथे, ऐकतायत. आणि मुख्य म्हणजे ज्याला मी दिसते समोर बसलेली, तो एक वेगळ्या प्रकारे आपलं शेपूट हलवून सांगतोय की इकडे मी, माझ्याकडे बघ. थँक्यू. मी खारघर इथला रहिवासी आहोत. माझ्याकडे 2 डॉग्स आहेत, एक 5 वर्षाची डॉग आहे आणि एक 3 वर्षाची डॉग आहे. आम्ही बेसिकली असे कार्यक्रम गेले 3 वर्ष करत आहोत. हे आमचं 3रं वर्ष आहे की आम्ही असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उद्देश एवढंच आहे की आम्ही सर्व पेट्सला खारघरच्या किंवा खारघरच्या जवळच्या जितकेही पेट्स आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला एकत्र आणायचं आहे आणि एक तरीकेचा एक जल्लोष आणि उत्साह साजरा करायचा आहे. ज्या अर्थाने या पेट्सला प्रत्येक वेळी अशी रॅम्प वॉक करण्याची एक अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इकडे आम्ही फूड आणि गिफ्ट्स देतो आहे, जे त्यांना एन्जॉय करायचा एक चान्स मिळेल. त्यासोबत आमचा उद्देश ही आहे की जे पशूंचे जे पालक आहेत त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी द्यावी, ज्याने ते सुद्धा एकत्र येऊन एक कम्युनिटी म्हणून समोर यावी. आणि या इव्हेंटमध्ये आमच्याकडे जे पण आमची प्रोसिडिंग्स असणार आहे ते आम्ही एका चॅरिटीला डोनेट करणार आहे, जी कम्युनिटी ॲनिमल्सला हेल्प करण्यात मदत करते. मग त्यांच्या रेस्क्यूज असू द्या किंवा त्यांच्या जेवण खाण्याची जेही व्यवस्था आहे ती सगळी ती टीम मॅनेज करते. तर उद्देश हाच आहे की आम्हाला आमच्या पेट्सबरोबर इकडे एन्जॉय करायला भेटेल आणि त्याबरोबरच जे दुसरे डॉग्स आहेत जे इतके लकी नाही आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक हेल्प करण्याचा आम्हाला एक पर्याय भेटतो. यहाँ पे खारघर पेट पेरेंट कम्युनिटी का हमने यहाँ इवेंट ऑर्गेनाइज़ किया है 120 डॉग्स का, एंड हमारे पास बहुत सारे स्पॉन्सर्स भी है. सो वी आर हैप्पी ये ऐसे एक इवेंट हुआ है और लोगों ने इकट्ठा होकर काफ़ी अच्छा बनाया है इसे. श्वान लेकर जो आने वाले पेरेंट्स हैं उनके चेहरे पर की हंसी आपको क्या बता रही है? वो ऐसे जब उनका वीडियो देखते हैं और जब तालियां सुनते हैं उनके पेट्स को लेके जाके, वो उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण है. और ये वीडियो वो साल भर चलाते हैं, इंस्टाग्राम में, फेसबुक में, व्हाट्सएप में डालते हैं. तो उनके लिए भी एक बहुत अच्छा इवेंट है ये. इंसानों के लिए हम कंपटीशन लेते हैं, म्यूट के लिए रख रहे हैं, किस तरीके से कॉन्फिडेंट है? हाँ ये नहीं, सॉरी मैं नहीं समझा, सॉरी.